श्री पतंजलि महामुनये नमः। आपल्या जिज्ञासेचा प्रश्न असा आहे की सूत्रकारांनी या प्रकरणातल्या पहिल्या सूत्रामध्ये चित्त प्रसादनम असा शब्द वापरला आणि त्याचा पर्याय हा प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य अशा प्रकारे चित्त प्रसादनाचा एक पर्याय सांगितला आणि या ठिकाणी ते मनसस्थिती निबंधनी म्हणतात. त्या ठिकाणी चित्त म्हटलं, या ठिकाणी मन म्हटलं, त्या ठिकाणी चित्ताचं प्रसादन म्हटलं, या ठिकाणी मनाची शांतावस्थेमध्ये स्थिती किंवा शांतावस्थेमध्ये अटकाव असं सांगितलं. मग चित्त आणि मन ह्याच्यामध्ये काही शास्त्रकारांना फरक सांगायचा आहे का, अशा प्रकारे ही जिज्ञासा होती. तर या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की शास्त्रकारांनी या ठिकाणी असं समाधान सांगितलंय. विज्ञान भिक्षू म्हणतात अत्रच मनस इति वचनात मनश्चित्तयोः एकतेति बोध्यम असं म्हणून मन आणि चित्त याच्यामध्ये या ठिकाणी काही फरक करण्याचं कारण नाही असं वार्तिककार म्हणतात. अर्थात चित्त प्रसादनम याचा एक पर्यायी शब्द म्हणून मनसस्थिती निबंधनी असा या ठिकाणी सूत्रकार वापरतात. अर्थात हा सुद्धा एक चित्त प्रसादनाचाच प्रकार आहे. चित्ताला सौम्य करणं, शांत करणं, योग संस्कृतीकरण असं ज्याला म्हणता येईल, असं चित्ताचं योग संस्कृतीकरण करणं हाच प्रकार हा या ठिकाणी सुद्धा सांगितलेला आहे. आता या सूत्रामध्ये मन असा शब्द आला असल्यामुळं मनाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी या ठिकाणी सांगाव्या लागतात. अर्थात योगशास्त्र म्हणजे आपण शेवटी मनाचाच विचार करतोय, हे मानसशास्त्र आहे. चित्ताचा परिपूर्ण असा हा या ठिकाणी हा अभ्यास आहे. पण या ठिकाणी मनसस्थिती निबंधनी अशा प्रकारची पदयोजना असल्यामुळे काही गोष्टी या ठिकाणी स्मरतात, तर त्या या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात. असं आहे की चित्ताचे मन, बुद्धी, अहंकार असे 3 घटक असतात आणि याला गीतेमध्ये प्रमाणे गीतेमध्ये अष्टधा प्रकृती सांगताना भूतांखेरीज मन, बुद्धी, अहंकार असे 3 घटक सांगितलेत आणि मन, बुद्धी, अहंकार या 3 घटकांना मिळून सांख्यशास्त्रामध्ये अशी संकल्पना आहे. थोडक्यात म्हणजे चित्ताला मन हा एक घटक आहे. चित्ताच्या मध्ये मन हा एक घटक आहे. त्रिविधम अंतःकरणम, अंतःकरणामध्ये त्रिविध घटक असतात असं सांख्यशास्त्र सांगतं. मन, बुद्धी, अहंकार अशा 3ही घटकांनी मिळून बनणारं जे असतं त्याला चित्त असं सांख्यशास्त्र सांगतं. योगशास्त्रही त्याला मान्यता देतं. तर अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, अहंकार. मग या ठिकाणाचा प्रश्न पडतो की आता सूत्रकारांनी गत सूत्रांमध्ये 2 सूत्रांमध्ये चित्त प्रसादनम असं चित्ताचं प्रसादन सांगितलं आणि या ठिकाणी मनसस्थिती निबंधनी म्हटलं. म्हणजे चित्त प्रसादन म्हणजे एक प्रकार आणि मनाला शांततेमध्ये स्थिर करणं, शांततेमध्ये त्याला स्थिर स्थापित करणं हा दुसरा प्रकार आता सांगतायत. म्हणजे सूत्रकारांना चित्त आणि मन ह्याच्यामध्ये काही फरक सांगायचा आहे किंवा कसं, म्हणजे या ठिकाणी जिज्ञासा निर्माण होते. म्हणजे अभ्यासक जो असेल, तात्विक अभ्यासक जो असेल, थिओरॉटिकल असा जो साधक असेल, म्हणजे किंवा थिओरॉटिकल पार्श्वभूमीवर ज्या वेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला हा जिज्ञास्य प्रश्न निर्माण होतो की चित्त प्रसादनम हा एक प्रकार सांगितल्यानंतर आता मनाला स्थिती निबंधनी अशी अवस्था देणारा प्रकार म्हणजे मन काही वेगळं आहे की काय,
असा एक जिज्ञासा प्रश्न निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी थोडासा उहापोह करावा असा वाटतो. अर्थात या ठिकाणी जास्त उहापोह करणार नाही, कारण सूत्राचा म्हणजे प्रकरण जे आहे, सूत्राचं प्रकरण जे आहे ते चित्तप्रसादनाचं आहे, मनाचं संस्कृतीकरण करण्याचं आहे, मनाला शांत धर्म देण्याचं प्रकरण आहे. त्यामुळे त्यामध्ये तात्विक उठाठेव जास्त करणार नाही. यथोचित प्रसंगी ज्यावेळेला आपण या मनाच्या घटनेचा विचार करू पुढे, त्यावेळेला त्याचा सूक्ष्म विचार हा केला जाईल. पण या ठिकाणी थोडी म्हणजे जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे तदनुषंगानं त्याचा उपशम करण्यासाठी थोडा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर असं आहे, मन म्हटल्यानंतर चित्ताचा तो एक घटक म्हणून शास्त्राने जरी म्हटला असला तरी एकूण या ठिकाणी प्रकरण हे चित्तप्रसादनाचं प्रकरण आहे. आणि चित्तप्रसादन आणि मनसस्थिती निबंधनी यात तसा काही फरक नाही, असं आपण पूर्वी पाहिलं. शास्त्रामध्ये फरक केलेला नाही. विज्ञान भिक्षूंनी त्याबद्दल केलेला खुलासा आपण पाहिलाय. असो, एकूण या ठिकाणी आता तुमच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली असेल की काय आहे मन, काय आणि चित्त काय, मनात आणि चित्तामध्ये काही फरक आहे का? तर तेवढं जिज्ञासा त्याचं निराकरण करण्याच्या दृष्टीनेच या ठिकाणी थोडं सांगणार आहे. तर असं बघा की आता सांगितल्याप्रमाणे चित्ताचे मन, बुद्धी, अहंकार हे 3 घटक आहेत. पण सर्वसामान्यपणे आपण या अंतःकरणाला मन म्हणतोच. संपूर्ण अंतःकरणाला आपण मन म्हणतो, किंवा संपूर्ण अंतःकरणाला आपण चित्त म्हणतो, किंवा केवळ अंतःकरण असं आपण निर्देश करतो. त्यामुळे एका दृष्टीनं हे सगळे हे पर्यायी शब्द आहेत. अंतःकरण म्हटलं काय, मन म्हटलं काय, आणि चित्त म्हटलं काय, हे पर्यायी शब्द आपण व्यवहारामध्ये वापरत असतो. आणि त्यामुळे त्यांना एका अर्थानं वापरणं हे काही गैर नाहीये. तर असो, पण प्रश्न असा आहे की चित्त आणि मन ह्याच्यामध्ये काही फरक करण्याचं कारण नाही. जाता जाता असं सांगायचं वाटतं की वेदांतामध्ये म्हणजे अद्वैत वेदांतामध्ये मन, बुद्धी, अहंकार असे 4 घटक सांगितलेत. पण शास्त्रीय पृथक्करण मांडल्यानंतर तसे 4 घटक राहत नाहीत. ते म्हणतात मनन करणारं मन, चिंतन करणारं चित्त, असं शब्द साम्य बघून ते म्हणतात मननाचं मन, चिंतनाचं चित्त. पण तसा प्रकार नाहीये, कारण ते मनन असो चिंतन असो हा मनाचाच व्यापार असतो. त्यामुळे मनन करणारं मन आणि चिंतन करणारं चित्त अशा दृष्टीनं मन, बुद्धी, अहंकार, चित्त असे अंतःकरणाचे 4 घटक असतात, असं जे त्यांचं म्हणणं आहे ते शास्त्रशुद्ध नाहीये. ढोबळ असं ते मत आहे. चित्ताचा चिंतनाशी आणि मनाचा मननाशी संबंध आहे असं म्हणणं हे काही बरोबर नाही, कारण मनन चिंतन हे एकूण मनाचेच व्यापार आहेत. असो, पुन्हा मुद्दा असा आहे की मन काय, बुद्धी काय, अहंकार काय. मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय. तर ह्याची ही जी प्राथमिक जिज्ञासा आहे त्याला एक प्राथमिक समाधान सांगण्याच्या दृष्टीनं असं सांगावं असं वाटतं की असं आहे की हे सगळे एकात एक गुंतलेले असे हे घटक आहेत. ह्यांच्यामध्ये ज्याला वॉटरटाईट कंपार्टमेंट म्हणतात तसं काही प्रविभागात्मक विभाजन होऊ शकत नाही. का बाबा हे मन आहे, ते चित्त आहे आणि हा अहंकार आहे. पण असं आहे की ज्या वेळेला अंतःकरणामध्ये प्राधान्यानं देहावर, देहातल्या एखाद्या घटकावर आपलं स्वतःचं अस्तित्व लादलं जातं, ज्याला प्रत्याभास म्हटला जातो, तर त्यावेळेला तो अहंकार ठरतो. मी ह्याच्या अनुषंगानं ज्यावेळेला अंतःकरणातल्या किंवा शरीराच्या एखाद्या भागाचा निर्देश केला जातो, शरीरातल्या एखाद्या घटकाचा निर्देश केला जातो, त्यावेळेला तो अहंकार ठरतो. म्हणजे माझं मन, माझं शरीर, अशा प्रकारे माझं आणि मी या संदर्भात ज्यावेळेला आपण आपल्या शरीरातल्या घटकांचा, स्थूल सूक्ष्म अशा घटकांचा निर्देश करतो आणि त्या ठिकाणी एक प्रकारे प्रत्यारोप असतो. जो आत्मा नाही त्याच्यावर आपण आत्म्याचा आरोप करून जातो, तो जो प्रकार आहे त्याला अहंकार असं म्हणतात. म्हणजे आपण अंतःकरणाला सर्वसामान्यपणे मन म्हणतो, पण ज्या वेळेला मनामध्ये असा प्रत्यारोप असेल, अहमत्व असेल, त्यावेळेला तो अहंकार ठरतो.
आलं का लक्षात? आपण अंतःकरणाला मन असं सर्वसामान्यपणे म्हणतो, माझं मन, किंवा मनामध्ये असा विचार येतो, हे मन असं आहे. तर त्यावेळेला आपण अंतःकरणाला मन असं म्हणत असतो, आणि त्यावेळेला त्या मनामध्ये ज्यावेळेला ही अहमवृत्ती येते आणि प्रत्यारोप होतो, त्यावेळेला म्हणजे आरोप, अहमचा आरोप केला जातो, त्यावेळेला तो अहंकार ठरतो. आणि ज्यावेळेला अंतःकरणामध्ये विचाराचा प्रकार, विचारचक्र चालू असतं, मग त्या ठिकाणी अहमचा आरोप असण्याचं कारण आहे, आपण कुठलेही विचार मनामध्ये जे चालू असतात, ज्याला आपण वृत्ती म्हणतो, ती म्हणजे चित्तवृत्ती म्हणतो, ती त्यावेळेला ते चित्त बनतं. मनामध्ये विचार, म्हणजे विचारांचं मन हे एक रंगमंच होऊन जातं. विविध विचार हे मनाच्या रंगमंचावर येऊन आविष्कृत होऊन जात असतात. हे जे विचाराचं नाट्य अंतःकरणाच्या मंचावर चालतं, त्यावेळेला त्याला चित्त म्हटलं जातं. चित्त म्हटल्यानंतर मन ही एक नाट्यभूमी होते, आणि अनेक पात्र त्या ठिकाणी येऊन आविष्कृत होऊन जात असतात. त्यावेळेला ते सर्वसामान्यपणे त्याला व्यवहाराच्या भाषेत म्हणायचं म्हणजे त्याला त्या अंतःकरणाला चित्त असं म्हटलं जातं. म्हणून आपण म्हणतो की माझं चित्त जागेवर नव्हतं. अर्थात चित्तामध्ये काहीतरी विचारांच्या लहरी आहेत, आणि त्यामुळे त्यावेळेला त्याला चित्त असं आपण म्हणतो. आणि तशा अर्थाने आपण अंतःकरणाचा चित्त म्हणून निर्देश करू शकतो. पण ज्यावेळेला विवेकाचा प्रकार असतो, की सत्य असत्य, धर्म अधर्म, अशा प्रकारे विवेकाचा प्रकार ज्यावेळेला आपण आपल्या अंतःकरणामध्ये त्याचं विमर्शन चालू असतं, की सत्य काय, असत्य काय, धर्म काय, अधर्म काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय, अशा प्रकारे द्वंद्वांमध्ये ज्यावेळेला विचार चालू होतो आणि विवेकाचा प्रकार त्या ठिकाणी संभवतो, त्यावेळेला त्याला बुद्धी, त्या अंतःकरणाला बुद्धी असं म्हणतात सर्वसामान्यपणे. म्हणजे असा आपण थोडासा परिचय या ठिकाणी करून घेऊ शकतो. अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दार्शनिक आणि शास्त्रीय उहापोह आपण करणार नाही, कारण आपल्याला चित्त प्रसारणाचा या ठिकाणी प्रकार आपण हाताळत आहोत. त्यामुळे शास्त्रीय काथ्याकूट करण्याचं हे प्रकरण नाहीये. पण या ठिकाणी जिज्ञासा निर्माण झाली म्हणून तेवढ्यापुरतं एक आपण त्याचा विचार केला, आणि त्यामुळे तो विचार आपण या ठिकाणीच थांबवणार आहोत. पण असं आहे की काही मनाबद्दलच्या काही गोष्टी या ठिकाणी स्मरतात. मन म्हटल्यानंतर थोडीशी जिज्ञासा निर्माण होते, म्हणून अजून काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. तेवढ्या गोष्टी आपण या ठिकाणी विचाराधीन करणार आहोत. आता असं बघा की मन हा एक सूक्ष्म देहाचा भाग आहे, सूक्ष्म शरीर त्याला असं अध्यात्मामध्ये म्हटलं जातं. आता शरीर म्हटल्यानंतर आपल्यापुढे एक कल्पना येते. शरीर म्हटल्यानंतर हात, पाय, धड, डोकं, विविध अवयवांनी युक्त असलेलं असं शरीर. आणि शरीर म्हटल्यानंतर त्वक, चर्म, मांस, रुधिर, मज्जा, मेद अशा घटकांनी, रक्त, रुधिर या सगळ्या घटकांनी एक काहीतरी बनत असतं, ते शरीर असं आपण त्याला म्हणतो. खरं की नाही? शरीर म्हटल्यानंतर काय आपल्याला एक समोर काय येतं की पंचमहाभूतांनी बनलेलं त्वक, चर्म, रुधिर, मज्जा, मेद, अस्थि, शुक्र या घटकांनी जे बनत असतं, या घटकांनी युक्त असं जे शरीर असतं, त्याला आपण शरीर असं म्हणतो. आता या ठिकाणी मन हे सूक्ष्म शरीर म्हटलंय, अध्यात्मामध्ये त्याला सूक्ष्म शरीर म्हटलंय, लिंग देह वगैरे म्हटलेलं आहे. तर हा देह कशा प्रकारचा आहे अशी सुद्धा एक जिज्ञासा या ठिकाणी निर्माण होते. त्यामुळे त्याच्या संदर्भात थोडीशी प्राथमिक माहिती या ठिकाणी द्यायची वाटते की मन हे कशा प्रकारचं शरीर आहे. तर थोडासा गमतीदार प्रकार छांदोग्य उपनिषदामध्ये आपल्याला सापडतो. छांदोग्य उपनिषदामध्ये असं म्हटलंय की मन हे अन्नमय आहे. आलं का लक्षात? म्हणजे मन हे अन्नमय आहे. छांदोग्य उपनिषद म्हणतं अन्नमयम ही सौम्य मना, म्हणजे मन हे अन्नापासून उत्पन्न होत अशी एक उपपत्ती आहे त्या ठिकाणी. ते उपनिषद असं म्हणतं की आपण जे अन्न खातो, अन्नाचा जो स्थूल भाग होतो, त्या स्थूल भागाचा म्हणजे शरीरामध्ये शरीरातल्या क्रिया, शरीराची जी पचनक्रिया आणि शरीराची चयापचय क्रिया होते, तर त्या प्रक्रियेमधून अन्नाचं विघटन होतं. आणि अन्नाचं विघटन झाल्यानंतर अन्नाचा जो स्थूल अंश असतो, तो स्थूल अंश विष्ठेच्या माध्यमातून, विष्ठेच्या स्वरूपातून विसर्जित केला जातो.
म्हणजे अन्नाचा स्थूल भाग हा विष्ठा बनते आणि अन्नाचा मध्यम भाग जो आहे त्याने पिंड बनतो. मग त्यात आपलं रक्त, मांस, मज्जा, अस्थि, हे आपण म्हणतो अन्नाद्वारे शरीराचं पोषण होतं असं जे म्हणतो, ते पोषण करण्याचा प्रकार अन्नातला मध्यम घटक करतो. अलग लक्षात. आणि अन्नाचं म्हणजे सूक्ष्म असा जो भाग आहे, त्या सूक्ष्म भागाद्वारा आपलं मन बनत असतं, असा छांदोग्य उपनिषदामध्ये प्रकार सांगितलाय. आणि म्हणून आपल्या अध्यात्मामध्ये आहारावर फार मोठा भर दिला गेलाय. याचं कारण असं की मन हे आपल्याला कुठेही बाजारामध्ये काउंटरवर मिळत नाही. मन, आपल्याला वाटतं की आपलं मन बरोबर नाही, आपलं मन दुरुस्त व्हायला पाहिजे. जर स्पेअर पार्ट जर मिळत असेल तर तसा काही आपल्याला स्पेअर पार्ट मिळत नाही. आजकाल आपल्याला किडनीचा स्पेअर पार्ट मिळतो, म्हणजे दुसरी किडनी मिळेल, दुसरं हार्ट मिळेल, दुसरं कुठलंही एखादं इंद्रिय मिळेल. पण अजूनही मनाचा ट्रान्सप्लांट होत नाही. कदाचित मेंदूचाही ट्रान्सप्लांट होऊन जाईल, असं थोडंसं आपण कल्पनेच्या विश्वात जाऊन म्हणू शकतो. पण असं आहे की मनाच्या बाबतीत असं होत नाही, पण मन आपल्याला मिळू शकतं. मनाची आपण घडण करू शकतो, मन कमवू शकतो. आणि ह्याचा निर्देश आपला अध्यात्मशास्त्र सांगते की आहाराद्वारा. आणि म्हणूनच सात्विक आहारावर जो भर दिलाय. आणि शेवटी आहाराचा विचार केल्यावर लक्षात येतं की सात्विक आहाराद्वारा सात्विक मन निर्माण होतं, राजसिक आहाराद्वारा राजसिक मन निर्माण होतं, तामसिक आहाराद्वारा मन तामसिक निर्माण होतं. आणि आहार म्हटल्यानंतर तोंडानेच खायचा आहार असा विचार करायचा कारण नाहीये, असा ढोबळ विचार करायचं कारण नाही. अनेक प्रसंगात असं सांगितलेलं आहे की आहार म्हटल्यानंतर प्रत्येक इंद्रियाचा आहार आहे, प्रत्येक इंद्रियाला आहार आहे. चक्षुद्वारा आपण काहीतरी दर्शनीय आहार घेतो, कर्णाद्वारा आपण श्रवणीय आहार घेत असतो, नाकांद्वारा घ्राणीय आहार घेत असतो, त्वचेद्वारा स्पर्शीय आहार घेत असतो. म्हणजे पाची ज्ञानेंद्रियांद्वारा शब्द स्पर्श रूप रसगंधात्मक असा आहार हा आपल्या शरीरामध्ये प्रवेशित होत असतो. आणि त्याद्वारा आपली संबंध जडणघडण होत असते, पोषण होत असते. बौद्धिक पोषण आहे, मानसिक पोषणाचा प्रकार आहे. आणि त्यासाठी आपण काय विचार करतो, कुठल्या प्रकारचे विचार आपण घेतो. जसं आपण अन्न खातो तसे विचारही खात असतो. मग आपण कुठल्या प्रकारचे विचार खातोय, सात्विक विचार खातो का, राजसिक विचार खातो का, तामसिक विचार खातो, हाही विचार करण्याचा प्रकार आहे. आणि हा विचार आपल्या अध्यात्मशास्त्राने केलाय. आणि आहार शुद्ध सत्वशुद्धी ह्याच्या मागे फार मोठं शास्त्र आहे. अर्थात त्या शास्त्राकडे आपण वळणार नाही, पण सांगण्याचा मुद्दा एवढाच की छांदोग्य उपनिषदामध्ये या एकूण उपपत्तीची रुजवात झालेली आहे. आणि अन्नमय ही सौम्य मनः असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे मनाची संघटना ही अन्नाद्वारा होते, अशी एक प्राथमिक माहिती या ठिकाणी आपण घेऊन पुढे जाऊ शकतो. नंतर मुंडकोपनिषदामध्ये दुसऱ्या एका दृष्टिकोनातून असं म्हटलंय की मन हे वायुमय आहे. आणि ह्याचा योगशास्त्रानं, योगदर्शनानं फार मोठा चांगला विनियोग करून घेतला. अर्थात प्राण आणि मन यांचा जो संबंध आहे तो मुंडकोपनिषदामध्ये मांडलेला आहे. आणि आपल्यालाही लक्षात येतं की प्राण आणि मन हे परस्परांना स्पंदन देत असतात. आणि त्यामुळे आपण योगशास्त्राचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे की आपण प्राणाद्वारा आपण मनामध्ये परिणाम करू शकतो. आणि गतसूत्रामध्येच आपण तो प्रकार पाहिला की श्वास प्रश्वास म्हणजे एकूण वायूद्वारा आपण मनाला कसं मनाची घडण करू शकतो, मनाला सुसंस्कृतीकरण घडवू शकतो, हा प्रकार आपण गतसूत्रात पाहिला. आणि तो प्रकार मुंडकोपनिषदामध्ये त्याने एका तात्विक भूमिकेवर मांडलाय की हे वायुमय आहे, प्राणाशिवाय मन नाही. प्राण असेल तर मन आहे, प्राण क्षीण आहे तर मन क्षीण आहे, प्राण बलवान आहे तर मन बलवान आहे. ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. योगसाधक म्हणून आपल्याला त्याची उपपत्ती माहिती आहे. तर तशा दृष्टीने सुद्धा मुंडकोपनिषदाचं या ठिकाणी आपल्याला एक त्याचं सिद्धांत जे आहे ते सुद्धा लक्षात घेण्यासारखं असतं. तर काही ठिकाणी
मन हे वासनामय आहे असंही म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे मन हे वासनामय असल्यामुळंच मोक्षशास्त्र म्हणतं की मन हेच मोक्षाला कारण असतं. म्हणजे शेवटी आपल्या बंधाला कारण मन आहे, मोक्षाला अडवं येणारही मन आहे. ह्याचं कारण काय? वासना. वासनांमुळे बंधन निर्माण होतात, वासनाक्षयामुळे मोक्ष निर्माण होतो. ही पण उपपत्ती एक आध्यात्मिक साधक म्हणून कुठल्याही साधकाला त्याची त्याची माहिती असते. याबद्दल त्याची दृढ धारणा असते की वासनेमुळे बंधन निर्माण होतो आणि वासना तुटल्या की मोक्ष होतो. ही तात्विक उपपत्ती अध्यात्मशास्त्राने अनेक वेळा अनेक प्रकारे मांडलेली आहे, परिणामकारकतेने मांडलेली आहे. त्यामुळे कुठे मनाला वासनामय म्हटलंय आणि हाही लक्षात घेण्यासारखा प्रकार आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष यो हो, हे प्रसिद्ध वचन आहे. ते वचन अशाच पार्श्वभूमीवर आहे की मन हे वासनामय आहे. तर काही ठिकाणी मन हे कर्ममय आहे असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी भागवत स्मर्त भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, मन कर्ममय नृणो, मन कर्ममय ठरवलं आहे म्हणूनच पूर्व कर्मावर मन अवलंबून असतं. मन प्राप्त झालं, हे कुठून प्राप्त झालं? पूर्वकर्मानुरूप आपल्याला आज मन प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आजचं जे आपल्या ठिकाणी आविष्कृत मन आहे, त्या मनाची बीज गतजन्मामध्ये आणि पूर्वजन्मांमध्ये त्याचं बीजारोपण झालेलं आहे. अर्थात गतजन्मातल्या कर्मानुरूप आज आपल्याला मन प्राप्त झालंय. त्यामुळे गतजन्माची कर्म आजचं मन घडवतात. आजचं मन मनाद्वारा आपण आजची कर्म करतो, आजच्या कर्मांद्वारा आपण उद्याचं मन घडवत असतो. असाही एक अध्यात्माचा सिद्धांत साधकाला माहिती असायला पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे गतजन्मात पूर्वजन्मांमधली जी कर्म आहेत त्याद्वारा आपल्याला आजचं मन प्राप्त झालं. आपल्यामध्ये विशिष्ट क्षमता आली, विशिष्ट प्रकारचा बुद्धी कल, मानसिक कल, हा चैतिक कल हा निर्माण झाला. म्हणजे चैतिक संस्कृती आपल्याला जी निर्माण झाली ती गतजन्मातल्या कर्मांमुळे निर्माण झाली आणि आजच्या कर्मामुळे आपण उद्याचं मन घडवणार आहोत. आणि म्हणूनच ही आध्यात्मिक साधना आपण करत असतो. म्हणजे उत्तरकालीन जे मन आहे, अनागत असं जे मन आहे, त्या मनाला घडवण्यासाठी आज आपण कर्म करत असतो आणि कर्म करायला हवेत असं अध्यात्मशास्त्र सांगत असतं. त्यामुळे मन हे कर्ममय आहे. कालच्या कर्माने आजचं मन घडलं, आजच्या कर्माने उद्याचं मन घडणार. म्हणजे शेवटी मन हे कर्मातूनच निर्माण होतं असाही अध्यात्माचा सिद्धांत आहे. तो या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे मन हे जसं अन्नमय आहे, वायुमय आहे, तसं कर्ममय आहे, जसं वासनामय आहे तसं कर्ममय आहे असंही या ठिकाणी अध्यात्मशास्त्राचा सिद्धांत हा स्मरतो. तसंच मन चिन्मय आहे असंही म्हटलेलं आहे. कारण चैतन्याशिवाय ते नाही. चैतन्य असेल तरच मन आहे, चैतन्य नाही म्हणजे मन नाही. त्यामुळे मनाला चिन्मय असं जे म्हटलेलं आहे त्यात सुद्धा काही तथ्य आहे. तर एकूण आपण मनाच्या विषयी असं पाहिलं की मन अन्नमय आहे, वासनामय आहे, प्राणमय आहे, वायुमय आहे, कर्ममय आहे आणि चिन्मय आहे. अशा प्रकारे अध्यात्मशास्त्राचा एकूण आपण आढावा घेतला तर आपल्याला हे असे निष्कर्ष प्राप्त होतात आणि ते निष्कर्ष तुमच्यापर्यंत आता पोहोचवले. असो, आता आपल्या एकूण अध्यात्मामध्ये मन हे दुसऱ्या एका दृष्टिकोनातून पार्श्वभूमीवर 3 प्रकारचं असलेलं म्हटलेलं आहे. मनाचे 3 प्रकार असतात असंही आपलं एकूण अध्यात्मशास्त्र सांगतं. एक म्हणजे देवमन, दुसरं म्हणजे यक्षमन आणि तिसरं म्हणजे धृतिमन. आपल्या मनामध्ये अशी 3 प्रकारची संस्कृतीची पातळी असतात असंही म्हणता येतं. आता देवमन म्हणजे ज्ञानेंद्रिय सन्निकर्ष असतं. देवमन म्हणजे ज्ञानेंद्रिय सन्निकर्ष असतं. तर यक्षमन म्हणजे कर्मेंद्रिय सन्निकर्ष त्या ठिकाणी असतो. आलं का लक्षात? म्हणजे ज्ञानेंद्रियाला संलग्न असलेले जे मन आहे ते देवमन आहे आणि कर्मेंद्रियाला संलग्न असलेले जे मन आहे ते यक्षमन आहे आणि धृतिमन जे आहे ते संकल्पनात्मक असं आहे. असं गमत आहे. अशा बघा की
की जसं आपण पहाटे 4 वाजता उठावं, अशा संकल्पना आपण गजराशिवाय ज्यावेळेला उठतो तर त्यावेळेला गजर कुठे झाला, बरोबर 4 वाजता आपल्याला जाग येते. आपण अशा दृढ संकल्पने झोपतो की 4 वाजता उठायला पाहिजे आणि आपण 4 वाजता आपल्याला जाग येते, असा अनेक वेळा आपल्याला अनुभव येतो. म्हणजे तो जर संकल्प दृढ असेल, पक्का असेल आणि त्यात कुठल्याही प्रकारची गळती नसेल आणि प्रामाणिक संकल्प असेल तर आपल्याला आपोआप जाग येते, असा आपला अनुभव आहे. तर हा धृती मनाचा प्रकार आहे, हा संकल्प मनाचा प्रकार आहे. आपल्याला मन आता जागो कोण होतं आणि जागवतो कोणाला, असं जर क्षणभर आपण विचार केला, कारण आपण झोपलेलो आहोत, आपल्याला उठवणारा गजर नाही, गजराचं घड्याळ आपण लावलेलं नाही, आपल्याला उठवणारा घड्याळ नाही किंवा उठवणारा दुसरा माणूस नाही. मग आपल्याला कोणीतरी उठवतं, मग हे कोण उठवतं? मग झोपलेलं मन कुठलं आणि जाग करणारं मन कुठलं आणि जाग होणारं मन कुठलं, असं जर क्षणभर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं या गोष्टी. आलं का लक्षात? झोपलेलं एक मन असतं, म्हणजे पहाटे 3:59 होईपर्यंत एक मन झोपलेलं असतं आणि त्या मनाला जाग करणारं एक मन 4 वाजता त्याला जाग करतं. आता झोपलेलं मन उठून जाग कोणाला करतं, असं काय आपल्याला असं म्हणता येत नाही की मन झोपलं होतं आणि ते मन त्याने मला जाग दिली, असं कसं होईल? त्यामुळे संकल्पात्मक जे धृती मन आहे ते त्याच्या आधी जाग होतं किंवा किंबहुना ते सतत जाग होतं, असं काहीतरी म्हणावं लागेल. म्हणजे 3:59 ठोक्याला कुठलं तरी एक मन जाग होतं आणि त्या जाग्या मनाने झोपलेल्या मनाला उठवलं, असं आपल्याला त्या ठिकाणी विश्लेषण मांडलं तर लक्षात येतं. तर त्यामुळे हे जे आहे ते धृती मन, हे संकल्प मन अशा प्रकारे आहे. या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये मनाचा किती सूक्ष्म अभ्यास केलाय. आपल्यामध्ये मन एक असतं म्हटलं की आपण म्हणतो मन हे आपल्यामध्ये एक आहे. विशिष्ट संदर्भामध्ये आपण म्हणतो आपल्यामध्ये 2 मन आहेत, भांडतात, एकमेकाशी भांडतात. एक म्हणतो धर्म, दुसरा म्हणतो अधर्म. एक म्हणतो कर्तव्य, दुसरा म्हणतो कर्तव्य. एक म्हणतो क्रिया, दुसरा म्हणतो आळस. ते द्वंद्वात्मक मन म्हणून आपण जरी 2 मनं घेतली तरी त्याही पलीकडे जाऊन आपल्याला हे जे वर्गीकरण आहे त्यालाही मान्यता द्यावी लागते. कारण कुठलं तरी मन हे जाग असतं आणि ते आपल्याला पहाटे 4 वाजता जाग करतं किंवा 4 वाजण्याच्या पूर्वी ते जाग होतं. मग प्रश्न असा पडतो की त्याला कोणी जागा केलं. त्यामुळे सांगायचं शेवटी मला असं म्हणावं लागतं की एक मन सतत जाग असतं. धृती मन, संकल्पनात्मक मन, संकल्प केलेल्या क्षणापासून जाग राहतं. तत्पूर्वी कदाचित झोपलं असेल, पण संकल्प करताना जे जाग झालं रात्री 9, 9:30, 10, 10:30 वाजता जे संकल्प करताना ते मन जे जाग राहिलं ते सतत क्षणोक्षणी जाग होतं आणि 4च्या ठोक्याला त्यांनी जाग दिली, असं म्हणावं लागतं. तर असा एक गमतीदार प्रकार आपल्याला जो अनुभवाला येऊ शकतो त्याच्या मागे हे विश्लेषण आपल्या अध्यात्मशास्त्रात आहे. त्यामुळे हे 3 प्रकारची मन आपल्यामध्ये असतात, दैवमन, यक्षमन आणि धृतिमन. तर हा एक प्रकार या ठिकाणी गमतीदार प्रकार सांगावाचा वाटला. असो, आता मनाचे जसे 3 प्रकार सांगितले तसे काही ठिकाणी मनाचे अजूनही काही प्रकार सापडतात अध्यात्मशास्त्रामध्ये. ते असे की देवमन, यज्ञमन, प्रज्ञानमन, चित्तमन, धृतिमन. आलं का लक्षात? तर त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की देवमन म्हणजे ज्ञानेंद्रिय प्रेरक असतं आणि त्याचं ज्ञान क्षेत्र, त्याचं क्षेत्र म्हणजे ज्ञान किंवा ज्याला इंट्युशन असं म्हणतो ते त्याचं क्षेत्र असतं. यज्ञमन म्हणजे कर्मेंद्रिय प्रेरक आणि नियंत्रक. तर ह्याला आपण नर्वस सिस्टीम असं म्हणू शकतो, कारण नर्वस सिस्टीम द्वारा आपली इंद्रिय, कर्मेंद्रिय ही काम करत असतात. हातपाय हा जो प्रकार आहे तो नर्वस सिस्टीम द्वारा घडवला जातो. त्यामुळे नर्वस सिस्टीमवर अवलंबून असणारे एक कर्मेंद्रिय संलग्न असं यज्ञ मन असतं. त्यानंतर प्रज्ञान मन हे बुद्धीचं क्षेत्र आणि बुद्धीसह ज्ञानेंद्रिय प्रेरक म्हणजे विज्ञान, मनोमय कोशाला संलग्न असं ते मन असतं.
आणि एक स्मृती साधन असं त्याला म्हणता येतं, ज्याला मेमरी म्हणतो त्याचं ते असतं. नंतर चित्त मन हे चैतन्य भांडार, अर्थात संस्कार कर्मसंचित हे याचं ते क्षेत्र असतं. त्यानंतर धृती मन हे वशकारी अहंकारयुक्त ही एक अर्धचेतना असते, ज्याला सबकॉन्शियस म्हणतात. तशा प्रकारची ही अर्धचेतना असते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ही आपल्याला जागवत असते. सबकॉन्शियस आपल्याला जागवत असतो असं आपण सायकोलॉजिकल अनालिसिस मांडताना म्हणू शकतो. अर्थात आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात आपण म्हणू की सबकॉन्शियस आपल्याला जागवतो, अर्धचेतना आपल्याला जागवते आणि तो प्रकार म्हणजे धृतिमनाचा असतो. आणि रिफ्लेक्स ऍक्शनचा प्रतिक्षिप्त क्रिया ज्याला म्हणतात त्या सुद्धा या मनाद्वारा होतात. तर हा गमतीदार प्रकार यजुर्वेदामध्ये शिवसंकल्प सूक्तामध्ये आलेला आहे. म्हणजे 35व्या अध्यायामध्ये, यजुर्वेदाचा जो 35वा अध्याय आहे त्याच्यामध्ये 1 ते 6 मंत्र त्याला शिवसंकल्प सूक्त असं म्हणतात. त्यात हा प्रकार आलेला आहे. अर्थात याच संदर्भामध्ये अशी थोडीशी माहिती देता येते ती अशी की दैवमन जे आहे ते असं की जागृतावस्थेमध्ये ते अति दूर जातं आणि निद्रितावस्थेमध्ये ते परत येतं. म्हणजे एखाद्या पक्षाप्रमाणे पक्षी सगळीकडे भरारी मारून शेवटी आपल्या घरट्यामध्ये परत येतात, तसं हे मन जे आहे ते दैवमन, इंद्रियांच्या मागे असलेलं मन जागृतावस्थेमध्ये भराऱ्या मारतं, दूरवर जाऊन येतं आणि शेवटी परत येत असतं. निद्रितावस्थेमध्ये ते परत येत असतं. आणि अशा इंद्रिय प्रकाशक दैवमनानं शिवसंकल्प करावा असं त्या शिवसंकल्प सूक्तामध्ये सांगितलंय. ज्ञानेंद्रिय प्रेरक मनाला ती प्रार्थना केली की त्यांनी शिवसंकल्प करावा. मागाशी तुम्हाला सांगितलं की शिवसंकल्प सूक्तामध्ये हा प्रकार आलाय, तर त्या ठिकाणी या मनाला शिवसंकल्प करायला सांगितलाय. त्याच्यानंतर यक्षमन जे आहे ते कर्म यथासांग पार पाडणारं असं यक्षमन असतं आणि त्या ठिकाणी प्रार्थना अशी की या मनाने सुद्धा शिवसंकल्प करावा. म्हणजे नर्वस सिस्टीमच्या मागे असलेल्या मनानं जे कर्मामागे प्रयुक्त असतं त्यांनी पण शिवसंकल्प करावा असं म्हटलेलं आहे. नंतर धृतिमन जे आहे, ज्यामुळे आपल्या प्रतिक्षिप्त क्रिया घडतात किंवा आपला अहंकार जो जागृत होत असतो, कार्यान्वित होतो, तर त्या ठिकाणी सगळ्या वस्तूंचं विशेष आणि सामान्य ज्ञान करून देणार असं हे मन असतं. अहंकाराशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही. अहमची जाणीव असल्याशिवाय आपल्याला कुठलं ज्ञान होत नाही. पहिल्यांदा अहम हा जागा राहावा लागतो. अहम जागा झाला की आपल्याला ज्ञान होत असतं. हा जो प्रकार आहे, त्यामुळे हे जे मन आहे, अहंकाराच्या मागे जे मन आहे, त्यांनी शिवसंकल्प करावा अशी त्या ठिकाणी प्रार्थना आहे. असो, आता गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये सात्विक, राजसिक, तामसिक अशा 3 प्रकारच्या मनाचं वर्णन आहे. साधकांनी ते त्या ठिकाणी बघावं, सात्विक मन काय, राजसिक मन काय, तामसिक मन काय, हे त्या ठिकाणी सांगितलंय. पता निर्देश या ठिकाणी करून जातो. 18व्या अध्यायामध्ये 33व्या श्लोकामध्ये सात्विकी मन किंवा सात्विक मनाचा निर्देश करताना म्हटलंय, धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेन अव्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. ही सात्विक धृती म्हणजे शेवटी सात्विक मन. असं सात्विक मनाचं वर्णन केलंय की हे पार्था, ध्यानयोगाद्वारा ज्या अव्यभिचारी अशा धारणेनं, धृतीनं मन, प्राण, इंद्रिय यांच्या क्रिया घडतात, त्यांच्यावर नियंत्रण केलं जातं, ती जी आहे ती सात्विक धृती आहे, अर्थात सात्विक मन आहे. मग 18व्या अध्यायामध्ये 33व्या श्लोकामध्ये सात्विकी मन किंवा सात्विक मनाचा निर्देश करताना म्हटलंय, धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेन अव्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. ही सात्विक धृती म्हणजे शेवटी सात्विक मन. असं सात्विक मनाचं वर्णन केलंय की हे पार्था,
ध्यानयोगाद्वारा ज्या अव्यभिचारी अशा धारणेनं कृतीनं मन प्राण इंद्रिय यांच्या क्रिया घडतात, यांच्यावर नियंत्रण केलं जातं, ती जी आहे ती सात्विक धृती आहे, अर्थात सात्विक मन आहे. त्यानंतर यया तो धर्म कामार्थान धृत्या धार्यते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सारार्थ पार्थ राजसी. पार्था, फलेच्छा असणारा माणूस अति आसक्ती ठेवून ज्या धारणेनं धर्म अर्थ काम यांना धारण करतो, ती धारणा राजसी असते, ती धृती राजसी असते, ते राजसिक मन असतं. आणि नंतर यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुंचती दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. पार्था, दुष्टबुद्धीचा मनुष्य ज्या धारणेमुळे निद्रा, भय, चिंता, दुःख आणि उन्मत्तता यांना टाकत नाही, अर्थात त्यांना धारण करून राहतो, ती धारणा तामसी आहे, अर्थात ते तामसिक मन आहे. अशा प्रकारे सात्विक मन, राजसिक मन, तामसिक मन याचं सुंदर वर्णन, ओघवत्या भाषेतलं वर्णन हे भगवद्गीतेमध्ये प्राप्त होतं. त्याचा केवळ या ठिकाणी परिचय करून दिला. तर अशा प्रकारे आपण जाता जाता मनाचा थोडा विचार केला, पण आपण सूत्राच्या अनुषंगानं या ठिकाणी असं वाटेल की थोडंसं विषयांतर झालं. पण अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा विषयांतराचा प्रकार नाही, एक जिज्ञासा निर्माण झाली, मन काय चित्त काय, पण मनाबद्दल थोडंसं सांगावं असं वाटलं, ते सांगितलं. पण विषयांतर झालं आहे असं थोडं कबूल करून असं सांगावं लागतं की आपण पुन्हा सूत्राच्या अनुषंगानं थोडं सूत्रात काय सांगितलं हा विचार करून याचा उपसंहार या ठिकाणी करायला पाहिजे. नाही तर सूत्राचं अनुसंधान हे कदाचित सुटलेलं आहे. तर असं आहे की या ठिकाणी सूत्रकार एक विलक्षण प्रकार सांगून गेलेत की सर्वसामान्यपणे माणसाची प्रवृत्ती ही इंद्रियांच्या विषयांच्या मागे जाणारी असते. माणसाच्या मनाची प्रवृत्ती ही इंद्रिय विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध यांचा नेहमी मागोवा घेत असतात आणि त्यांचा मागोवा संपला की झोपतात. ते मन झोपतं, माणसं चित्त झोपी जातं. जोपर्यंत जागे आहे तोपर्यंत ते विषयानुगमन करत असतं, म्हणजे विषयांच्या सतत मागे असतं. या ठिकाणी असं आहे की एकूण हा जो चित्त शांतावस्थेचा प्रकार आहे, त्या ठिकाणी आपल्याला वैराग्य वगैरे ह्या ज्या प्रक्रिया आहेत, उपरती, वैराग्य, विषय विन्मुखावस्था, याच्यातून आपण विषयांच्या पासून परतत असतो, जागावस्थेमध्ये विषयांपासून परतत असतो. ही योग साधना आहे. हे आपल्याला आतापर्यंत मनावर पूर्णपणे ठसलेलं आहे. विषयांपासून विनिवर्तन पावणं, विषय विनिवर्तन करणं, विषय विनिवर्तन पावणं, हे हा योग आहे, हे आपल्याला पूर्णपणे पटलेलं आहे. आणि योग काय, अध्यात्म काय, आध्यात्मिक साधना काय, योग काय, ह्याच्यामध्ये आपल्याला आपली धडपड हीच असावी लागते की आपण विषय विन्मुखी ही संपादन करावी लागते. पण गमत अशी आहे की स्वाभाविक प्रवृत्ती काय असते, तर मन हे नेहमी विषयांमागे धावत असतं आणि मग त्याला एकदम उलट फिरवणं हा प्रकार नाही म्हणतात, ते थोडासा अतिरेकी वाटतो, थोडासा कल्पनारम्य वाटतो. आणि म्हणूनच काय झालंय की अध्यात्मामध्ये ते बौद्ध साधना असो, जैन धर्मांची साधना असो, कुठल्याही धर्माची साधना असो, त्या ठिकाणी आध्यात्मिक साधना म्हटल्यानंतर असं उलट फिरणं हे अतिरेकी जुलमानी केलं गेलं नाही. हा विषय संभोग आहे, विषय संपर्क आहे, नाही, त्यापासून विलग व्हायला पाहिजे, ती नाळ तोडली पाहिजे. अशा प्रकारे आध्यात्मिक साधना ही केली गेली. वैराग्य अशा प्रकारे लादलं गेलं. आध्यात्मिक साधना म्हटल्यानंतर वैराग्य लादायचं, त्या ठिकाणी तो लगाम लावायचा, चाबूक घ्यायचा, लगाम लावायचा आणि त्या मनाला योग्य दिशा द्यायची. अशा प्रकारे एक आध्यात्मिक वाटचाल याची कल्पना आपल्या मनामध्ये पक्की झाली आहे. पण पतंजलीने या ठिकाणी विलक्षण प्रकार सांगितला आहे की अरे बाबा, ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे, विषयांच्या मागे जाणं ही मनाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे आणि त्याला असं परत फिरवणं हे एक तात्विक पार्श्वभूमीवर पटण्यासारखं आहे, पटेल.
पण जमत न जमणं अवघड असतं, आणि हीच आपली समस्या असते. आणि या समस्येला पुढे करू धरून पतंजली या ठिकाणी विलक्षण प्रकार सांगतात की बाबा ती जी प्रवृत्ती आहे आपली मनाची, विषयांमागे जाण्याची प्रवृत्ती आहे, त्यातच आपण काही फेरफार करू शकतो. ठीक आहे, आपल्याला विषयांच्या मागे जावं लागतं आणि जाण्याची आपली ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे ना, ठीक आहे. मग त्याला योग्य मार्ग देण्याचं काम, विलक्षण काम हे आपल्या अध्यात्माने केलेलं आहे. आपल्या सनातन धर्मातल्या अध्यात्माने हे विलक्षण काम केलंय. दुसऱ्या कुठल्याही संन्यस्त धर्म सांगणारे जे धर्मपंथ होऊन गेले त्यात नाळ तोडणं, विषयांपासूनची नाळ तोडणं हाच प्रकार त्याने हाताळला. आणि अतिरेकी वैराग्य हे त्या ठिकाणी अध्यात्म साधनेमध्ये लादलं गेलं. पण तसा प्रकार आपल्या अध्यात्मामध्ये नाहीये. नियंत्रण करणं, त्याला आपल्या जीवनाला भव्यता, उदात्तता याचा रंग देणं, याद्वारे आपण आध्यात्मिक वाटचाल करावी अशी सनातन धर्माची धारणा आहे. आणि पतंजलीने सुद्धा हा विलक्षण प्रकार या ठिकाणी सांगितलाय की हो ठीक आहे बाबा, तुम्हाला विषयांच्या मागे जायचंय ना, मग अशा प्रकारे जा. असे आपण उन्हात बाहेर पडतो, उन्हात बाहेर पडावं लागतं, अपरिहार्य असतं म्हटल्यानंतर आपण उन्हात बाहेर पडतो, पण काय करतो, काळा चष्मा घालून जातो. मग या ठिकाणी योगशास्त्र सांगते ठीक आहे, तुम्हाला विषयांच्या मागे जायचंय ना, जा. त्याला ते एक चष्मा देतात. ही विषयवती प्रवृत्ती रूप चष्मा हा दिला जातो. आणि तो चष्मा धारण केल्यानंतर तुम्ही जर बाहेर जगतामध्ये गेलात तर केवळ शांतच राहाल असं नाही, तर शांत धर्म तुम्ही अर्जन कराल असा विलक्षण प्रकार या ठिकाणी सांगितलाय. आलं का लक्षात? म्हणजे केवळ तुम्ही समबुद्धीने संसारामध्ये वर्तन करू शकाल, तर तुम्ही विषयांच्या संपर्कात आल्यानंतर तुम्ही शांतावस्था अर्जित करू शकता, वर्धमान करू शकता, त्याच्यामध्ये भर घालू शकता असा विलक्षण प्रकार या सूत्रामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की ही सूत्र खरोखर थोडं मेंदूला झिंझिण्या आणणार आहे. विषयवती प्रवृत्ती वा मनसा स्थिती मंथनी, विषयवती प्रवृत्ती निर्माण झाली तर मनाला स्थिती, शांतता, सौमनस्य अवस्था प्राप्त होत असते असा विलक्षण प्रकार सांगितलाय. म्हणजे गमत अशी आहे की उन्हामध्ये आपण काळा चष्मा घालून गेलो तर आपल्याला उन्हाची बाधा होत नाही, प्रकाशाची बाधा होत नाही. पण अजून असा तरी कुठलाही चष्मा आला नाही की बाबा असा चष्मा घालून उजाड अशा प्रांतामध्ये गेलं तरी त्या ठिकाणी नंदनवन दिसेल, असा काही प्रकार अजून अशा चष्म्यात काही प्रकार आलेला नाहीये. पण असा चष्मा योगशास्त्रात आहे. योगशास्त्राने असा चष्मा दिलाय की तुम्ही अशा प्रकारे तुमच्या अंतःकरणाच्या चक्षूंवर चष्मा घालू शकाल की त्याद्वारा तुम्ही उजाड अशा प्रांतात जरी गेला तरी नंदनवन असेल. मग तुमचं मन शांत, प्रसन्न, उदात्त होईल. जे विषय तुम्हाला खाली खेचतात त्या विषयांच्या जवळ जाऊन तुम्हाला ते विषय वर रेटतील असा विलक्षण प्रकार या सूत्रामध्ये सांगितलाय. विषयवती प्रवृत्ती अशा संदर्भात तो सांगितलाय. आणि त्याचे आपण प्रकार पाहिले की कशा प्रकारे हा प्रकार संभवतो. एक तर आपलं मन तशा उदात्त चष्म्याने युक्त असलं पाहिजे, किंवा काही वेळेला विषयच उदात्त विषयांच्या मागे जाणं. गुलाबाचं फूल म्हटल्यानंतर गुलाबाच्या फुलाकडे उदात्त भावनेनं बघणं, किंवा गुलाबाच्या फुलातलं ब्रह्म किंवा त्यातलं भगवंत आपण पाहणं, भगवंताचा वास घेणं, भगवंताचा गंध घेणं, भगवंताचा स्पर्श घेणं, भगवंताचं दर्शन घेणं. हे जे अध्यात्माचे प्रकार आहेत त्या प्रकारामागचं मनोविज्ञान इतकं परिणामकारकतेनं या सूत्रामध्ये सूत्रकार मांडतात, पतंजली मांडतात. असं एक विलक्षण सूत्र आपण आता हाताळलं होतं. विषयवती वा प्रवृत्ती उत्पन्ना मनसा स्थिती निबंधनी असं ते सूत्र होतं. आणि त्याचा विचार आपण या ठिकाणी आता केला. त्यामुळे सूत्रावर पुन्हा एक अनुसंधान आणून देण्याचा प्रकार हा शेवटी उपसंहारामध्ये मी करत आहे. आणि मग त्यामुळे या सूत्राच्या संदर्भावर आपण दिव्य स्पर्श प्रवृत्ती, दिव्य शब्द प्रवृत्ती, दिव्य रूप प्रवृत्ती, दिव्य रस प्रवृत्ती, दिव्य गंध प्रवृत्ती हे प्रकार कसे असतात त्याचा आपण परिचय
करून घेतला. पण सर्वसामान्यपणे आपल्याला या ठिकाणी उपदेश घेण्यासारखा काय आहे? म्हणजे आपण काही योगभूमीवर अजून गेलेलो नाही आहोत, त्यामुळे हे दिव्य शब्द प्रवृत्ती, दिव्य स्पर्श प्रवृत्ती, दिव्य रस प्रवृत्ती, दिव्य रूप प्रवृत्ती, दिव्य गंध प्रवृत्ती ह्यांच्या जवळपास आपण फिरकू शकत नाही. तरी आपण या तंत्राचा वापर कसा करू शकतो हा महत्वाचा भाग आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आणि तो असा की आपल्यामध्ये विषयांच्या मागे जाण्याची जी प्रवृत्ती आहे तर ठीक आहे, मग त्या विषय सात्विक ठेवा. सात्विक विषयांच्या मागे गेलो की आपण आपोआपच आपल्यामध्ये एक उदात्तावस्था येत असते. ठीक आहे, आपल्याला डोळे मिटून आत जाता येत नाही, डोळे उघडा, पण डोळे कुठे उघडा आणि कुठे जा, काय पहा, काय ऐकावं. भद्रम कर्णे विष्णुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षर्भिः यजत्राः. हा जो शांती मंत्र आहे, भद्रम कर्णे विष्णुदेवाः भद्रम पश्येमाक्षर्भिः यजत्राः, असं भद्र ऐकावं, भद्र पहावं. उदात्त संगीत, उदात्त कला आविष्कार ह्याच्या मागे माणसाने जावं. निदान पक्षी आपण उदात्त अशा निर्मिती मागे लागावं. उदात्त भोगांचं सेवन करावं. असा हा या ठिकाणी विलक्षण प्रकार सूत्रकार सांगतात की ज्याद्वारा आपलं चित्त प्रसन्न होतं. म्हणजे गंमत अशी बघा, ध्यान लागत नाही, डोळे मिटता येत नाही, अंतर्गत असं प्रक्षेपण करून घेता येत नाही, अंतर्मुखता घेता येत नाही. ठीक आहे, नाही घेता येत. उदात्त भव्य दिव्य असे विषय यांच्यामध्ये रममाण व्हा, आपोआप चित्त शांत होईल. चित्त शांत झाले की आपोआप डोळे मिटतील, डोळे मिटले की आपोआप अंतर्मुखता येईल. असा विलक्षण प्रकार सूत्रकारांनी सांगितला. म्हणजे तो आपल्या संदर्भात सर्वसामान्य साधकाच्या दृष्टीनं सुद्धा या सूत्रामध्ये काही प्रकार आहे, समजून घेण्यासारखा प्रकार आहे. आणि तो प्रकार या ठिकाणी योग मनोविज्ञान हे मांडतं. किंवा विषयांच्या संपर्कामध्ये असताना एक उदात्त भूमी ठेवावी, असाही या ठिकाणी साधकाच्या दृष्टीनं उपदेश आहे. की विषय हे उदात्त नसतील, कदाचित भव्य दिव्य असे उदात्त विषय नसतील, तर तसं जरी असलं, विषय जरी सांसारिक असले, व्यावहारिक स्तरावरचे असले, तरी त्या ठिकाणी उदात्त असे मनोभूमी ठेवून आपण त्या विषयांचा सन्निकर्ष घेऊ शकतो. असा प्रकार सूत्रकार या ठिकाणी सांगतात. म्हणजे असं आहे की आपण ऐंद्रिक विषय बघतो ना, ऐंद्रिक विषय बघताना आपली मनाची अवस्था थोडी उदात्त ही करायला पाहिजे. हे करणार कशी? उदात्त असावी लागेल असं म्हणा, पण हे उदात्त करणार कशी? तर ह्याचा सुद्धा प्रकार योगशास्त्रामध्ये विचार होऊन गेलेला आहे. आणि ह्याचं आद्य तंत्र असं की कुठल्याही विषयाशी ज्याला संपर्क येतो त्याला एक प्रतिक्रियात्मक वृत्ती ठेवायची. समोर विषय आल्यानंतर ताबडतोब प्रतिक्रिया ठेवण्याची जी प्रवृत्ती आहे ती घातक असते. मग तो विषय मोहक असो, चांगला असो, वाईट असो, गुन्हाकारी असो, कसाही असलं तरी त्या ठिकाणी प्रतिक्रिया लगेच देण्याची ही जी माणसाची वृत्ती असते ती थोपवली पाहिजे. म्हणजे विषयाशी सन्निकर्ष येताना आणि आल्या क्षणी ताबडतोब प्रतिक्रिया न देणं, न येणं, त्याला थोपवणं, त्याला धरून ठेवणं, एवढ्याने सुद्धा मन हे शांत होतं. हे समजा तुम्हाला विचार करायचा आहे. आता विचार करायचा असेल तर थोडंसं त्या ठिकाणी एक म्हणजे योगशास्त्रामध्ये मुद्रा वगैरे ज्या सांगितल्या आहेत त्याच्या अनुषंगाने एक या ठिकाणी तुम्हाला गमतीदार प्रकार सांगावा असा वाटतो की तुम्हाला एक उदात्त पार्श्वभूमीवर गोष्ट बघायची किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करायचा आहे. तर असं आहे की एक सन्निकर्ष आपल्याला येणार असं जर माहिती असेल की आपण आता आपल्याला सन्निकर्ष येणार आहे, तर क्षणभर आपण डोळे मिटावे. डोळे मिटून आपल्या डोळ्याच्या ज्या कडा आहेत, ज्याला आयलॅशेस म्हणतात, त्याची जाणीव घ्यावी आणि त्या कडा विस्तीर्ण करत जावं कानाच्या बाजूला, कानशिलाच्या भागाला. म्हणजे बरोबर ललाटक स्थानामध्ये असं विस्तृत प्रदेश निर्माण होतो. करून बघा, प्रयत्न करून बघा की
की डोळे मिटायचे, डोळे मिटून डोळ्याच्या ज्या कायलाशेस म्हणतात त्यांची जाणीव घ्यायची आणि त्यांना विस्तृत करत जायचं कांशिलाकडे आणि कानाकडे. असं केल्याने ललाट प्रदेश जो आहे तो विस्तृत होतो आणि विस्तृत झाला की ही जी प्रतिक्रिया देण्याची वृत्ती आहे त्याला थोपवणारी वृत्ती, शांत वृत्ती, स्थायी वृत्ती, सौम्य वृत्ती ही चित्तामध्ये निर्माण होते आणि आपण आभासी वृत्तीनं त्या विषयाच्या जवळपास जात नाही. म्हणजे तो मोहक विषय असेल तर आभासीपणा येणार नाही, घृणाकारी विषय असेल तर त्या ठिकाणी तिरस्काराने आपण लगेच स्फोटक बनणार नाही. तर अशी ही मानसिक धारणा निर्माण करणं हा प्रकार या ठिकाणी साधकावस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी समजून घेता येतो. त्यामुळे काय होतं की आपण एखादी दर्शनीय वस्तू असेल, दृश्यमान वस्तू असेल, चक्षुरेंद्रियाद्वारा ती बघण्याची गोष्ट असेल तर आपण एका उच्च भूमीद्वारा त्या वस्तूकडे बघू शकतो. म्हणजे भाल प्रदेश जो आहे, ललाट प्रदेश आहे, तो विस्तृत करून आणि मग त्या अवस्थेमध्ये डोळे उघडून त्या वस्तूकडे बघणं, यामध्ये काही प्रमाणामध्ये साधकाच्या मनोअवस्थेमध्ये फरक पडतो. तर अशा प्रकारे विषय सन्निकर्ष घेणं, मग तो व्यावहारिक, सांसारिक आणि ऐंद्रिक विषय असला तरी आपण त्या ठिकाणी आपलं मन उदात्त करून तो सन्निकर्ष घेण्याचा प्रयत्न करणं हे या ठिकाणी साधकाला सांगितलंय. म्हणजे आपोआप विषय सन्निकर्ष येऊन सुद्धा आपण अजूनही थोड्या उच्च भूमीवर जातो, अजूनही थोडी शांतावस्था येते. गुलाबाच्या फुलाद्वारा आपण आध्यात्मिक आनंद घेऊ शकतो. डोळ्याद्वारा डोळे उघडून गुलाबाचं फूल पाहताना एक आपण दिव्य आनंद घेऊ शकतो, ज्याद्वारा आपल्याला एक आध्यात्मिक शांतता, आध्यात्मिक समाधान हे मिळू शकतं, शांतावस्था येऊ शकते. तर तो प्रकार सूत्रकार या ठिकाणी सांगतायत. तर अशा प्रकारे आपण या सूत्राचा या ठिकाणी विचार केला. ह्याच्यानंतर जो पुढला दुसरा तिसरा चौथा पर्याय त्याचा विचार आपण करणार आहोत, पण तो या प्रसंगी नाही. कृष्णार्पणमस्तु.